झी 24 तास एक पाऊल पुढे। एक नाही तर 10 वर्ष संतोष वाळंबे आपलं काम कधी होईल या प्रतीक्षेत होते। एवढी वर्ष लागावी इतकं कठीण काम नव्हतं। त्यांना त्यांच्या आजोबांच्या घर पत्रकाचा उतारा हवा होता, पण ग्रामपंचायतीतून काम काही होत नव्हतं। संतोष यांनी माहितीच्या अधिकाराचाही वापर केला, पण ग्रामपंचायत काही बोलायला तयार नव्हती, कारण चूक ग्रामपंचायतीचीच होती। निष्काळजीपणे सर्व कागदपत्र ग्रामपंचायतीनं जाळली होती। त्यात संतोष यांचंही नुकसान झालं होतं, पण हेल्पलाईनला त्यांना मदत केली। हे आहेत संतोष वाळंबे। कणकवलीतल्या नरडवे गावचे संतोष गेल्या 10 वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयाचे हेलपाटे घालतायत। संतोष यांना आजोबांच्या घरपत्रकाचा उतारा हवा होता। खरं तर ग्रामपंचायत कार्यालयातून काही मिनिटांच्या अवधीत मिळणाऱ्या या उतार्यासाठी संतोष मात्र गेल्या 10 वर्षांपासून खेपा घालतायत। ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या टोलवा टोलवीला वैतागून अखेर त्यांनी माहितीच्या अधिकारात हा प्रश्न सोडवण्याचं ठरवलं। याबाबत संतोष यांना जी माहिती मिळाली ती ऐकून त्यांना धक्काच बसला। हे सगळे 83 सालापर्यंतचे अखंड गावाचेच रेकॉर्ड जाळण्यात आलेले आहे आणि हे मोठं काम झालेलं आहे। आणि इथे प्रत्येक वेळी मला शासकीय स्तरावर भाषा वापरते, अरे मंत्रालय जळतं, तिथे तू नरडवे काय घेऊन बसतोस। ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे कार्यालयीन कागदपत्र जळाली होती आणि याचा फटका संतोष यांना बसला होता। ग्रामपंचायत ते पंचायत समिती अशा खेटा घालून वैतागलेल्या संतोष यांनी मग झी हेल्पलाईनकडे आपली तक्रार नोंदवली। संतोष यांचा प्रश्न सोडवण्यासाठी झी हेल्पलाईनची टीम नरडवे गावात पोहोचली। आमच्या टीमनं थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठलं। तिथे आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही। अखेर आम्ही संतोष यांना घेऊन कणकवलीच्या पंचायत समिती कार्यालयात गेलो। या बाबतीत विस्तार अधिकाऱ्यांकडे विचारणा केली। आतापर्यंत संतोष वाळंबेंची टोलवा टोलवी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांच्या तक्रारीची दखल घेतली। तक्रारीच्या अनुषंगाने आपण चौकशी केली असता कोणाच्या काळात नेमकं गाळ झालं हे आपल्या तपासणीत आढळून आलेलं नाही। जिल्हा स्तरावरून संबंधितावर गुन्हे दाखल करा अशा प्रकारचे आदेश होते। त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। या मुजोर प्रशासकीय अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही संतोष वाळंबे यांना घेऊन कणकवली पोलीस स्टेशनला गेलो आणि रीतसर तक्रार दाखल केली। या घटनेचा माननीय न्यायालय कणकवली यांची परवानगी घेऊन तपास सुरू आहे। झी हेल्पलाईनमुळे अखेर मुजोर प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलाच दणका बसला। सरपंचांनाही मग आपली चूक कबूल करण्यावाचून पर्यायच उरला नाही। आम्ही जेव्हा आम्हाला काय बोलवतील किंवा आमच्याकडनं जे काय ते कागदपत्र मागतील, आम्ही वेळोवेळी येऊ, त्यांना जे काय आहे ते आमच्या परिणामी ज्या शासनाला काय असेल ते आम्ही सांगू। जर त्यांना मिळत असेल तर आमचे कुठे नाही, आम्हाला आम्ही कुठे म्हणतोय त्याला मिळू नये म्हणून। गेल्या 10 वर्षांपासून जे काम रखडलं होतं ते झी हेल्पलाईनच्या दणक्यानं चुटकी सरशी झाल्यानं संतोष वाळंबे यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानलेत। कणकवली पोलीस स्टेशन SP सिंधुदुर्ग SP हे माझ्या तक्रारीकडे लक्ष देत नाही, म्हणून मी झी 24 तासकडे कॉन्टॅक्ट केलं आणि झी 24 तासनी माझ्या केसची दखल घेतली आणि मला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। संतोष यांची अडवणूक होत होती ती त्यांच्याच गावात, मात्र त्यांच्या या अडवणुकीत त्यांच्यासोबत उभी राहिली झी हेल्पलाईनची टीम। तुमच्यावरही होत असतील असे अन्याय तर लढा तुमच्या अन्यायाविरोधात। आम्ही फोडू तुमच्यावरच्या या अन्यायाला वाचा, कारण सवाल हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी विकास गावकर, सिंधुदुर्ग। झी 24 तास एक पाऊल पुढे।